नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं ह्या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. स्वागत करूयात आपल्या महफिलमध्ये रंग भरणाऱ्या आपल्या म्युझिक मास्टरचं, अर्थातच अविनाश चंद्रचूड यांचं. आणि आता स्वागत करूयात या महफिलीला स्वरसाद चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. मराठी साहित्याची आणि संगीताची मुळं ही 14व्या शतकामध्ये मुरलेली आहेत. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी लिहिलेले अभंग, ओव्या हे गावोगावी सादर होऊ लागले. त्यांचा संदेश हा लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून त्याला संगीताची जोड देण्यात आली. अभंग हे पद्याच्या स्वरूपात सादर करण्यात येऊ लागले. कीर्तनं सादर व्हायला लागली. नंतर पुढे जाऊन त्याला चित्रपट आणि नाटकाचं स्वरूप मिळालं. कला ही सगळ्यांपर्यंत पोहोचू लागली. यामध्येही संगीताचा प्रभावी वापर करण्यात आला. हे संगीत आपल्या मनामध्ये जिवंत ठेवण्याचं काम हे अनेक दिग्गजांनी केलं. गेल्या काही दशकांमध्ये म्हणायचं झालं तर बालगंधर्व, मास्टर दीनानाथ, अण्णासाहेब किर्लोस्कर, वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी ह्यांनी संगीत नाटकं जगवली, गाजवली. तर राम कदम, जगदीश खेबुडकर, सुधीर फडके, ग दी माडगुळकर असे अनेक दिग्गज यांनी चित्रपटांमधून हे संगीत आपल्यापर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचवलं. अशाच काही दिग्गज संगीतकार आणि गीतकार यांना आपण आज मानवंदना देणार आहोत. महाराष्ट्राला भावगीतांची ओळख खऱ्या अर्थांनी ज्यांनी करून दिली, मराठीच नाही तर भारतातील अनेक भाषांमध्ये ज्यांनी आपलं संगीत पोचवलं, असे श्रीनिवास खळे, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग अशा अनेक चित्रपटांना आपल्या संगीताने ज्यांनी अजरामर केलं, अनेक उमदे गीतकार ज्यांनी ह्या मराठी संगीत सृष्टीला बहाल केले, असे पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि मराठीमधील सुगम संगीतावर ज्यांचं प्रभुत्व आहे, गीत रामायण सारखी एक उत्कृष्ट कलाकृती ज्यांनी महाराष्ट्राला बहाल केली, असे सुधीर फडके. या 3 दिग्गजांना आज आपण इथे मानवंदना देणार आहोत. या सगळ्या दिग्गजांना मानवंदना द्यायला आपल्यासोबत एक दिग्गज गायिका प्रमुख पाहुण्या म्हणून येणार आहेत, ज्यांची गाणी ऐकण्यात केव्हा तरी पहाटे रात्र उलटून जाते. झाडांची पातं लवायला लागतात, गजला त्यांच्या आवाजाने सजतात. अशा सगळ्यांच्या लाडक्या गायिका जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचं. नमस्कार पद्मजाताई. नमस्कार. कसं वाटतंय आज आमच्या मैफिलीत आल्यावर? आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत, कारण की मला माहिती आहे की तुम्ही किती कलरफुल पर्सनॅलिटी आहात आणि आज तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, तुमची गाणी ऐकायची आहेत. सो आम्ही खूप भाग्यवान आहोत. तुम्हाला कसं वाटतंय? मलाही खूप आनंद झालाय, कारण संगीत हे माझं जगणंच आहे. गप्पा मारणं हे कुठल्याही स्त्रीला आवडतंच. हो. आणि इतके छान वादक कलाकार मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर परफॉर्म करायला मिळणार हा खूप आनंदाचा क्षण आहे. आम्हाला हा शो अशासाठी स्पेशल आहे कारण की कुठेतरी आपण म्युझिकल शोज बघत असतो, पण गाण्यांच्या मागच्या गोष्टी, ती कशी तयार झाली, प्रत्येक जे आमचे गेस्ट असतात त्यांनी वेगवेगळ्या कलाकारांबरोबर कामं केलेली आहेत आणि त्यांच्याबरोबरचे एक्सपिरियन्सेस काय आहेत हे आम्हाला सगळं ऐकून घ्यायला मिळतं. आणि आज म्हणूनच आम्ही तुम्हाला इथे आमंत्रित केलं आहे, कारण की आमची आजची थीम आहे लेजेंड्स. वा. आणि खरोखर माझं आयुष्य हे अनेक लिजंड्सच्या सहवासात गेलेलं आहे. त्यांचे अनेक लिजंड्सचे आशीर्वादही लाभलेले आहेत. येस, त्यामुळे नक्कीच आपण रंगवूया छानपैकी. येस. मी आता तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही स्थानापन्न व्हा आणि ही मैफिल एन्जॉय करा. जैत रे जैत हा मराठीमधील एक मैलाचा दगड ठरलेला चित्रपट आहे. उत्तम कथेची बांधणी, कसलेले कलाकार, जब्बार पटेल ह्यांचं दिग्दर्शन आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांचं संगीत, एकाला काढावं आणि दुसऱ्याला झाकावं असे सगळे दिग्गज कलाकार. या चित्रपटामधील गाणी आपल्याला विशेष भुरळ पाडतात. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक प्रतिभावान आणि तेवढाच प्रगल्भ असा गीतकार मिळाला, आणि ते म्हणजे नादो महानोर. पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लता दीदी यांनी हट्टानी महानोरांकडून या चित्रपटासाठी गाणी लिहून घेतली. महानोरांचे अत्यंत अर्थपूर्ण शब्द आणि त्याला योग्य न्याय देणारं असं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत
ह्याचमुळे ही गाणी अजूनही आपल्या आठवणीमध्ये राहतात. ऐकूयात असंच एक आपल्या आठवणीतलं गाणं, आम्ही ठाकर ठाकर. आणि हे गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येतोय जयदीप बगवाडकर. जयदीप, कमाल परफॉर्मन्स झाला तुझा. Thank you. मला खरं तर नाचतच यावंसं वाटत होतं. पद्मजाताईंकडे वळायचे आणि मला जाणून घ्यायचंय की बाळासाहेबांच्या संगीताबद्दल तुम्हाला काय वाटतं आतून? 2 शब्दात फक्त सांगायचं म्हणजे ते अद्भुत अवलिया आहेत. वा. त्यांचं संगीत चमत्कृतीपूर्ण पण आहे, हृदयाचा भेद घेणारं आहे. संगीतातल्या ज्या काही काही वेगवेगळ्या जागा ज्या आहेत, ज्या हाय जम्प्स आहेत, त्या त्यांनीच कराव्यात. वा 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 वा.
थँक्यू सो मच. आणि आता मला अविदाताकडे वळायचंय. काय सांगशील ह्या गाण्याविषयी? पद्मजाताई म्हणल्या तसंच की आजचा आपला जो विषय आहे ना, लिजंड्स, तर ते खऱ्या अर्थाने लिजंड्स काय आहेत तर ह्या गाण्यातनं ते सगळं दिसतंय ॲक्च्युली. आणि संगीतकार म्हणून आम्ही जेव्हा संगीत करतो तेव्हा काही काही रेफरन्सेस असतात डोळ्यासमोर. तर तसा जेव्हा अशा प्रकारचं गाणं करायचं असतं तेव्हा कायम आम्ही ठाकरचा रेफरन्स समोर येतो. आणि मी असं पण ऐकलंय की जेव्हा लगान ही फिल्म A.R. रहमान करणार होते तेव्हा त्यांनी काही रेफरन्सेस जे ऐकले होते त्याच्यामध्ये जैत्रे जैतची गाणी होती. वाह वाह. आम्ही ठाकर ह्याच्यामध्ये माती पण आहे, मातीतला सुगंध आहे त्या कंपोजिशनमध्ये. ढोलसारखं वाद्य पण वापरतं. पण जेव्हा कोरसची फ्रेज येते आम्ही ठाकर ठाकर, तेव्हा हार्मनी चेंज होते. आणि ती इतकी कमाल हार्मनी चेंज होते की मला वाटतं की आजच्या काळामध्ये सुद्धा तो हार्मनीचा चेंज आपल्याला तितकाच अंगावरती आल्यासारखा वाटतो. असं कुठेच वाटत नाही की हे गाणं जुनं झालंय. रादर ते गाणं कुठल्याही कार्यक्रमात जेव्हा केव्हा सादर होतं तेव्हा ते असंच आपल्या मनाचा वेध घेतं. म्हणजे बाळासाहेबांची चाल, ओव्हरऑल त्या गाण्याची बांधणी, आणि मला वाटतं की या फिल्ममधली सगळीच गाणी अशी आहेत की जी एक रेफरन्स आहेत. आणि हे एक स्कूल आहे की प्रत्येक तुम्हाला जर का संगीतकार म्हणून काम करायचं असेल, गायक म्हणून काम करायचं असेल तर बाबूजींचं स्कूल, खळे काकाचं स्कूल आणि मंगेशकरांचं स्कूल ह्याच्यामधनं तुम्हाला गेल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. खरंय ते खरंय. हे गाणं आहे. थँक्यू सो मच जयदीप. थँक्यू. तू बॅकसाईडला जाऊ शकतो. महाराष्ट्रावर आणि मराठी मातीवर माडगुळकरांचे अनेक उपकार आहेत. इतर काहीही देणाऱ्या माणसापेक्षा ह्या समाजाला गाणे देणाऱ्या माणसाचे उपकार मोठे असतात. अशी एक म्हण आहे. एक गाणे हे माणसाच्या पिढ्यानपिढ्या बांधून ठेवते. एवढंच काय तर त्या माणसाच्या मनातील छोटे मोठे राग द्वेष घटक्यात घालवण्याचे सामर्थ्य हे संगीतापेक्षा जास्त दुसऱ्या कुठल्याही कलेमध्ये नाहीये, असं पु ल देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. माडगुळकरांनी अनेक दर्जेदार गाणी लिहिली आणि त्यातील अनेक गाण्यांना बाबूजींनी अर्थातच सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केली. त्यांचीच एक बहारदार लावणी आता आपल्यासमोर सादर होणार आहे. ग दी माडगुळकर यांनी गीतबद्ध केलेली, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली आणि आशा भोसले यांनी गायलेली लावणी असेल कोठे रुतला काटा. आणि ही लावणी आपल्यासमोर सादर करण्यासाठी येते आहे सावनी रवींद्र. असेल कोठे रुतला काटा माझ्या तळपायात, लाडी गोडीनं तुम्ही फिरवता याचा
तिन्ही सांजची वेळ अशी वाकडी, इथं शेजारी नंदीची झोपडी आहे. तसंच येणं जाणं राहू द्या, आहे तसंच येणं जाणं राहू द्या. आता अमरून घराकडं जाऊ द्या. अहो ओ सजना, दूरवा दूरवाना जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. सजना दूरवा दूरवाना जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. सजना दूरवा सोडा जाऊ द्या. सजना दूरवा दूरवाना जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. अभि दादा, काय सांगशील? ऍक्च्युली लावणी आहे ही आणि एक पंजाबी ढंग जो असतो एखाद्या गायन प्रकाराचा, म्हणजे जागा एस्पेशली जे आहेत, आपण मराठी भावगीत किंवा मराठी लावणी जी ऐकतो त्याच्यापेक्षा हटके तो बाज जास्त या लावणीमध्ये आहे. आणि मला असं वाटतं की एखाद्या लावणीचं म्हणजे लावणी पण असतात, एक टिपिकल असतं. बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की त्याची जी सुरावट असते, पण ह्या गाण्याची सुरावट लावणी असून खूप वेगळी आहे असं मला वाटतं. हो, म्हणजे टिपिकल लावणीची सुरावट इथे कुठेच नाही आहे ह्या पर्टिक्युलर लावणीमध्ये. आणि स्पेशली याची जी म्युझिक अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये एक सिंकोपेटेड पार्ट्स आहेत तबल्याचे. परत ह्या गाण्यामध्ये वेगवेगळे म्हणजे लईनमध्ये खूप खेळलं गेलेलं आहे. म्हणजे गाणं पहिलेच्या लईत चालू होतो, त्यानंतर उठा होतो, परत म्युझिकमध्ये त्याचे जे आम्ही म्हणतो की मीटर्स जे आहेत ते वेगवेगळ्या मीटरचा त्याच्यात वापर केलाय. मला असं वाटतं ना की सगळी अशी टीम एकत्र बसली असेल तेव्हा आणि त्यातनं असं हे म्युझिक जनरेट झालं असेल. कारण की असं होऊ शकत नाही ना की मला सुचता असं कसं सुचेल की इथे आपण अशा प्रकारे हे करू. मग ते बाबूसिंगजी ज्यांनी ओरिजिनल हार्मोनियम वाजवली आहे, मग त्यांनी तो कुठेतरी पार्ट काढला असेल आणि त्यातनं ते सिंकोपेटेड असेल. आणि इतकं सुंदर अरेंजमेंट आणि जबरदस्त गाण्याबद्दल तर काय बोलायचं. म्हणजे आशाताई म्हणजे ग्रेटच खरंच आहे. त्यांनी ओव्हरऑल मला वाटतं की तो बाज मराठीमध्ये इतका सुंदर आला आणि खूप वेगळ्या प्रकारची लावणी ही आहे असं मला कायम वाटतं की ज्या लावणी ह्या फॉर्मॅटमध्ये आपण जे ऐकतो त्यापेक्षा फार वेगळ्या बाजाची आणि कमाल कंपोजिशन आम्ही कायम एन्जॉय करतो. आणि ते म्युझिक पीसेस वाजावेत तसं याच्यासाठी किती वेळा वाजले असेल तरी त्याची प्रॅक्टिस करायला लागते. अशा प्रकारचं हे संगीत आणि अरेंजमेंट आहे. मला वाटतं पद्मजाताई जास्त चांगलं त्या पंजाबी बाजाबद्दल सांगू शकतील. बाबूजींना प्रत्यक्ष हे गाणं माझ्या शेजारी बसून गाताना स्टेजवरती मी ऐकलेलं आहे. अरे वा. आणि खरोखरीच ती नायिकाच गाते आहे अशा प्रकारे त्या अदा आणि सगळं गाण्यातून बाबूजींच्या इतकं यायचं ना की ते हिरोईनच गाते असं प्रत्यक्ष वाटायचं. ते चित्र कम्प्लीट चित्र उभं करायचे बाबूजी. खरं हे त्यांचं खरं वैशिष्ट्य होतं. प्रत्येक शब्दावरती कुठे जोर द्यायचा, कुठे सॉफ्ट म्हणायचं, हे तो प्रत्येक शब्द हे कागदातून बाहेर करून त्याला व्यक्तिमत्व एक द्यायचे आणि त्या प्रकारे ते गायचे. थँक्यू सो मच पद्मजाताई आणि धन्यवाद. थँक्यू. आणि तुला पण खूप खूप थँक्यू हे सादरीकरण केल्याबद्दल. पद्मजाताई ह्या उत्तम गायिका आहेत हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण त्याचबरोबर त्या एक उत्तम संगीतकार, संगीत दिग्दर्शिका सुद्धा आहेत हे आपल्याला माहिती आहे का? ऑफकोर्स. त्यांनी अनेक कवितांना, अनेक गाण्यांना संगीत दिलेलं आहे. आणि आता आपण ऐकणार आहोत अशीच एक कविता त्यांच्या तोंडून, कारण की ह्याचंही संगीत त्यांनी स्वतःच केलेलं आहे. ऐकूया. पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ह्यांच्या स्वतःच्या आवाजात त्यांनी रचलेलं एक सुंदर गीत, जी खरं तर एक सुंदर कविता आहे.
रित्याउंजळी दाटली पुष्पवृष्टी असे झाड पैलाड पानावले रित्याउंजळी दाटली पुष्पवृष्टी असे झाड पैलाड पानावले तिथे मोकळा मी मला हंगीताना तिथे मोकळा मी मला हंगीताना पुरी गंध कल्लोळुनी वाकले दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले रे दिवे लागले उभ्या रोम रोमातुनी चैत्रवाटा उभ्या रोम रोमातुनी चैत्रवाटा कुणी देहयात्रेत या गुंतले कुणी देहयात्रेत या गुंतले आरक्त त्याच्या कृपेच्या कडान आरक्त त्याच्या कृपेच्या कडान उषा सुप्त ओठात ओथंबले 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 काय मस्त वाटलं. खरंच असं वाटलं की दिवे लागून गेलेले आहेत आणि अतिशय पावन आणि मस्त फील होता या गाण्याला. मला सांगा ना पद्मजाताई, काय आहे गोष्ट ह्या गाण्यामागची? हे गाणं माझ्याकडे पत्र रूपाने माझ्या ओंजळीत आलं. कविवर्य शंकर रामाणींचं हे काव्य आहे आणि शंकर रामाणी हे अतिशय मनस्वी कवी. म्हणजे वर्षातून एखादं जरी चांगलं काव्य झालं तरी हरकत नाही असं म्हणायचं. इतकं सुंदर काव्य माझ्या ओंजळीत आलं. पण त्यांचं अक्षर त्यांच्या स्वभावाप्रमाणे थोडं किचकट असल्यामुळे मी घराच्या खाली गेले हां. आणि तिथलं केमिस्टकडनं वाचून घेतलं. अगं काय पटापट पटापट एखादं प्रिस्क्रिप्शन असल्यासारखं त्यांनी वाचून दाखवलं मला. वा वा वा. आणि मी पटापट ते वा. उतरवून घेतलं ओके. आणि घरी आले आणि त्याला कुठलंही उत्कृष्ट काव्य असेल ना तर त्याला पाहिल्या पाहिल्या ते काव्य तुम्हाला स्वर सुचवतं. अच्छा. आणि तशी या गाण्याची चाल सुचली. ते जस्ट घडलं, ते आलं, आपसूक आलं. आपोआप. क्या बात. कागदातून बाहेर ते सूर येत असतात, कानात ऐकू येत असतात. बरोबर आहे. आणि हे गाणं तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या मैफिलींमध्ये गायलेलं आहे. हे गाणं मी पण स्वतः तुमच्या तोंडून ऐकलेलं आहे का मैफिलीमध्ये. मला सांगा, काय असते ऑडियन्सची रिॲक्शन? आणि ऑडियन्सची रिॲक्शन तर खूपच छान असते आणि माझ्या कार्यक्रमात खरं सांगू सगळे गातात. त्यामुळे अंतर्यामी प्रत्येकाच्या दीपावली असते. प्रत्येकाला दिवाळीचा अनुभव येत असावा हां हां. आणि तो मला स्वतःलाही येतो. फळेकाका आणि भावगीतं हे एक समीकरण बनलेलं आहे. खळे यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं जेव्हा तुझ्या बटांना. आणि हे गाणं तुमच्या समोर सादर करण्यासाठी येतोय मंदार
पद्मजाताई मायक्रोबायोलॉजीची पदवीधर, ते पद्म पुरस्कार विजेती, म्हणजे ह्या मायक्रोबायोलॉजीमध्ये संगीत कसं आलं? मायक्रोस्कोपिकली आता प्रत्येक सूर बघायची मला सवय माझ्या गुरूंमुळे लावली. वा 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 वा. बालपणी वयाच्या 8व्या वर्षी आमच्या घरी माझी भेट झाली उस्ताद अब्दुल हलीम जफर खान साहेब यांची. ते माझ्या वडिलांचे मित्र म्हणून घरी यायचे आणि त्यांनी मला गाताना गुणगुणताना ऐकलं आणि माझ्या वडिलांना विचारलं की आपकी बेटी गाती? आणि माझ्या वडिलांनी सांगितलं हाँ थोड़ा बहुत गा लेती है, आवाज़ अच्छी है उसकी. तर त्यांनी मला गा सांगितलं. नयनों में बदरा छाए बिजली सी चमके हाय ऐसे में बलवा मोही गरवान गाली नयनों में बदरा छाए. असं मी त्यांना मला एकुलतं एक गाणं येत होतं ते मी गाऊन दाखवलं आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की देखो शंकरराव आपकी बेटी इसको अल्लाह ने लाखों करोड़ों में एक ऐसी आवाज़ बख्शी है तो अच्छे गुरु के पास, क्लासिकल सिखाने वाले गुरु के पास आप उसको लेके जाइए. आणि इतक्या लहान वयात त्यावेळेला कुठले सारेगमचे किंवा कसलेच शोज नसायचे, त्यामुळे कोणी मला हो मोठे गुरु शिकवायलाच तयार होईना. ते खूपच लहान आहे, खूपच लहान आहे. किती वय किती होतं? 8 वर्ष होतं ते. अच्छा, अगदी छोटं बाळ. त्याच्यानंतर डायरेक्टली वयाच्या 18व्या वर्षी योगायोगाने पंडित जसराजींची, पद्मविभूषण पंडित जसराजींची आणि माझी गाठभेट झाली. त्यांनी मला विचारलं तुम गाती हो? मी म्हटलं हां गाती हो. आता मला त्यावेळेला अर्थात मला कल्पनाच नव्हती की हे केवढे मोठे कलाकार आहेत. मी शाळेत काहीतरी शिकवलं होतं, रंगम पेना डारू रंगम पेना रंग बसन अंग अंग प्रकट होत ब्रिजवासी देखत शोभ रंगम पेना डारू रंगम पेना. असं मी त्यांना गाऊन दाखवलं. ते म्हणाले अच्छा बहुत अच्छा, कहाँ सीखती हो? मतलब कहीं नहीं, मेरी बड़ी दीदी उषा दीदी जो पेंटिंग करती है बहुत अच्छा, उसके पास में थोड़ा बहुत सीखती हूँ. नहीं नहीं तुम किसी के पास क्लासिकल सीखती होगी. म्हटलं सच्ची मी नाही. मग त्यांनी मला ताना म्हणून दाखवायला सांगितलं. मला कसले बोडक्याचे ताना येतात, मला काही येत नव्हतं. मी आपलं आलापी केली. ऐसे नाही तान तान बहुत लंबी तान गाव. आणखीन लांब तान गाऊन दाखवली. तेव्हा त्यांना कळलं, ते हसायला लागले. म्हणाले की हिला टेक्निकली काही माहिती नाही. आणि त्याच्यानंतर माझं गंडाबंधन झालं. जे काही होतं ते दैवदत्त होतं, परमेश्वराने दिलेलीच देणगी. वा वा वा. आणि तोच सगळं काही लिहितो ना, अगदी पद्मश्रीपासून जे काही करतो ते विधिलिखितच असतं, परमेश्वराने ठरवलेलं असतं. याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. कारण आजपर्यंत मला काही द्या म्हणून मी कधीच कोणाकडे काही मागायला गेले नाही. जे काही परमेश्वरानं दिलं, ओंजळीत दिलं, त्याचं सोनं करायचा प्रयत्न मात्र जरूर केला. वा वा वा. पद्मजाताई, आता आपला जो खेळ आहे त्याचं नाव आहे फिरकी. ही आमची महफिलची फिरकी आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही खूप छान नकला करता. त्यामुळे ह्याच्या पाठीमागे काही कलाकारांची नावं आहेत ज्यांच्या आयदर तुम्ही नकला करा किंवा त्यांची गाणी म्हणा त्यांच्या स्टाईलमध्ये. रेडी? जरूर. मी स्टार्ट म्हणणार, तुम्ही स्टॉप म्हणायचं. ओके, स्टार्ट. स्टॉप. लता मंगेशकर. मला एक प्रसंग आठवतो. ज्या दिवशी मला पद्मश्री मिळालं त्याच्या काही क्षण अगोदर लता दीदींना भारतरत्न स्वीकारताना राष्ट्रपती भवनात पाहण्याचं भाग्य मला लाभलं. आणि 1984 साली जेव्हा पत्रकारांनी अमेरिकेत त्यांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी माझं नाव सांगितलं की तुमच्यानंतर कोण. हा माझ्यासाठी खूप गौरवाची बाब होती. तर परंतु माझ्यावरती त्यावेळेला खूप मोठी जबाबदारीसुद्धा होती असं मला वाटलं. आणि ती जबाबदारी काही अंशी पूर्ण होताना दीदींचा आशीर्वाद घ्यायला मी आले. राष्ट्रपतींनी माझं नाव उच्चारल्यानंतर मी माझ्या सीटवरून उठले. कोपऱ्यावरच दीदी बसल्या होत्या. त्यांना मी वाकून नमस्कार केला. त्यांनी अतिशय मायेनं माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला म्हणाल्या, विश यू ऑल द बेस्ट. मला खूपच आनंद झाला तुम्हाला पद्मश्री मिळालं म्हणून.
वा 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 वा, फारच मजा येते ह्या मैफिलीमध्ये. मला वाटतं आता आपण पुढचं नाव कुठलं येते ते बघूया. स्टार्ट. स्टॉप. वसंतराव देशपांडे. सावरे अजय सावरे वा वा. अजय जमुना किनारे मोरा गाँव जमुना किनारे मोरा गाँव. झाके तुम डग्गी बजाओ. वा वा. सावरे अजय सावरे. क्या बात आहे पद्मजाताई. झरझरच रे श्रावण डोळे या कार्यक्रमात माझ्यानंतर वसंतराव गायले आणि त्यांनीही मला खूप शाबासकी दिली. क्या बात आहे, क्या बात आहे. बघूया पुढचं नाव कुठलं येत आहे. बाप रे. प्लीज स्टार्ट. स्टॉप. माणिक वर्मा. बरं, मी या ज्या काही नकला करते आहे ते त्यांच्या प्रती पूर्णपणे आदर ठेवूनच करते आहे. ऑफकोर्स येस. घननीळा 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 लडिवाळा झुलवू नको झुलवू नको झुलवू नको हिंदोळा रे झुलवू नको हिंदोळा. सुटली वेणी केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे काजळ गाली सहज ओघळे या साऱ्यांचा उद्या गोकुळी होईल निराळा झुलवू नको हिंदोळा. वा 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 वा. क्या बात है. चला तर मग बघूया आपलं पुढचं नाव काय येत आहे. स्टार्ट. अरे भाई स्टॉप. अटल बिहारी वाजपेयी. यांचा एक छोटासा किस्सा. हं. त्यांच्या घरी गेल्यावेळी त्यांनी मला विचारलं आणि त्यांचा आग्रहच असायचा, दिल्ली आओगी तो मुझे मिले बगैर जाना नाही. Right. मला आणि सुनीलला आग्रहच असायचा, हट्टच असायचा. मग त्यांच्या घरी जायचं, त्यांना कविता ऐकवायच्या वगैरे. तर एकदा ते मला म्हणाले, बाकी तुम मेरी जो कविताएं गाती हो वो बहुत अच्छी है, लेकिन मैंने मेरे बचपन में स्कूल में जो कविता लिखी थी वो तुम गाओ, हिंदू तन मन. आणि अक्षरशः 2 दिवसांनी त्यांचा वाढदिवस होता इंदोरमध्ये. सुमित्राताई, आदरणीय सुमित्राताई महाजन साजरा करत होत्या त्यांचा वाढदिवस 25 डिसेंबरला. आणि त्यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अटलजींना ह्याच्यात बोलवलं, व्हिडिओवरती बोलवलं आणि त्यांना सांगितलं, देखिए अटल जी, पद्मजा आपकी कविता गा रही है हिंदू तन मन. आपने तो परसों ही उनको कहा था ना स्वरबद्ध करने को. वा वा वा. शांती रखिए. हा. अशा थाटात त्यांनी सांगितलं. आणि मी त्यांना त्यांची हिंदू तन्मन, हिंदू तन्मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय, मैं शंकर का वह क्रोधानल कर सकता जगती क्षार क्षार, डमरू की यह प्रलय ध्वनि हूँ जिसमें नचता भीषण संहार, रणचंडी की अतृप्त प्यास, मैं दुर्गा का उन्मत्त हास, मैं यम की प्रलयंकर पुकार, मैं यम की प्रलयंकर पुकार, जलते मर घट का धुआंधार, फिर अंतरतम की ज्वाला से जगती में आग लगा दूं मैं, यदि धधक उठे जलथल अंबर, यदि धधक उठे जलथल अंबर,
जड़ चेतन को कैसा विस्मय, हिंदू तन मन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. ही कविता गाऊन दाखवली आणि वा वा ऐसी शरारत तो पद्मजाही कर सकती है. वा वा वा, क्या बात है, क्या बात. खूप कठीण शब्द आहेत याचे. ऑफकोर्स. आणि तुम्ही किती नशीबवान आहात की तुम्हाला त्यांच्या कविता त्यांच्या समोर सादर करायची संधी मिळाली आणि अनेकदा त्यांची मिळाली. शाबासकीही मिळाली. क्या बात, अगदी अगदी क्या बात. परमेश्वराची कृपा. येस ऑफकोर्स. आणि आता बघूया आपलं शेवटचं नाव कुठलं येत आहे. हे सोडत नाही आहेत मला. स्टार्ट. स्टॉप. पंडित हृदयनाथ मंगेशकर. साधा आज सुनी पिया आवन आवना की वन आवन की आज सुनी पिया आवन की. जब से गयो मोरी सुध होनलीनो, जब से गयो मोरी सुध होनलीनो, रोत बीते रुत सावन की आज सुनी पिया वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है. धमाल धमाल. कलाकार हा मोठा होतो, त्याला प्रसिद्धी मिळते, सगळी लोक त्याला ओळखायला लागतात. परंतु त्या प्रकाश झोतामध्ये येण्यापूर्वीचं त्याचं खडतर आयुष्य हे बऱ्याच वेळेला लोकांसमोर येत नाही. सुधीर फडके यांचं आयुष्य काहीसं असंच खडतर होतं. जगाच्या पाठीवर ह्या त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी आपल्या आयुष्याची कर्मकहाणी सांगितलेली आहे. दैन्याचा दशावतार अनुभवताना केलेली संगीताची साधना, तरीही यश न मिळाल्यामुळे त्यातून आलेलं नैराश्य आणि त्यातून शेवटी आत्महत्या करण्यापर्यंत त्यांची गेलेली मजल. पण संगीतावरच्या प्रेमाने आणि निष्ठेने त्यांना ते पाऊल उचलण्यापासून थांबवलं आणि म्हणून पुन्हा नव्या उमेदीने काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यावेळेस त्यांनी जर का हे पाऊल उचललं असतं तर आज जगाच्या पाठीवर सुधीर फडके हे नाव दिसलंच नसतं. ऐकूयात सुधीर फडके यांचं अजरामर गीत ग दी माडगुळकर यांनी गीतबद्ध केलेलं, आशा भोसले ह्यांच्या आवाजाने बहरलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत थकले रे नंदलाला. आणि हे गीत आपल्यासमोर सादर करण्यासाठी येते आहे
सावनी, तुझ्या आवाजात एक वेगळीच जादू आहे आणि इतकं मस्त वाटतं जेव्हा तू गातेस तेव्हा. खरंच म्हणजे एक तू ना तो माहोल तयार करतेस. ती जादू आहे तुझ्या आवाजात. थँक्यू सो मच. आणि तू नेहमीप्रमाणेच इतकी सुंदर दिसतेय. थँक्यू सो मच हे गाणं सादर केल्यासाठी. सो तू आता बॅकस्टेजला जाऊ शकते. थँक्यू. पद्मजाताई, प्रत्येक एपिसोडला आमच्या एक थीम असते आणि आज तुम्ही आलात तर आमची आजची थीम आहे लेजंड्स. आणि ह्यात 3 नावं आहेत आणि त्यातलं पहिलं नाव जे आहे ते म्हणजे श्रीनिवास खळे यांचं. तर मला तुम्हाला विचारून घ्यायचं आहे की त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलेलं आहे, तर त्याचा अनुभव काय होता? त्यांची सिन्सिअरिटी मला खरंच भावली. आणि तालात, मुख्य म्हणजे तालात सोडून जे गाणं आहे ना, लईला सोडून ऑफबीट गाणं, ऑफ गाणं. हां, ते अप्रतिम. आणि एवढं करून पुन्हा समेवरती जे येणं आहे वा. ते त्यातलं खूप मोठं सौंदर्य त्यांनी वा. जपलेलं आहे प्रत्येक कंपोजिशन्समध्ये. बरं, आजची आमची थीम जी लेजंड्स आहे त्यातलं दुसरं नाव आहे ते म्हणजे सुधीर फडकेंचं. तर ह्यांच्याबरोबरची काहीतरी आठवण. आणि मला माहिती आहे की तुम्ही त्यांची नक्कल खूप छान करता आणि मी तुम्हाला आता फोर्स करते की प्लीज आम्हाला काहीतरी झलक करून दाखवा. आता नक्कल म्हणजे त्यांच्या गुणांचीच. येस 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 येस, निश्चित. बाबूजींनी खरंच मला बालपणापासून खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे, खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. कारण श्रीधरदादाबरोबर अनेकदा मी कार्यक्रम करायचे, जसे हृदयराजींबरोबर केले तसे श्रीधरदादाबरोबरही केले. तर त्यांच्या घरी जेव्हा रिहर्सलला आम्ही बसलेलो असू तेव्हा येता जाता येरझारे घालायचे आणि वावाही द्यायचे, प्रोत्साहन द्यायचे. एकदा त्यांनी मला आमच्या घरी आल्यावेळी त्यांनी मला सांगितलं की पद्मजा, माझी नक्कल कर. म्हटलं बापरे, तुमच्यासमोर तर मला नक्कल करता येणं शक्य नाही हो. नाही, आज जर तू माझी नक्कल नाही केलीस ना तर मी आज इथेच ठाण मांडून बसणार. म्हटलं अरे बापरे, त्यापेक्षा नक्कल करते. आणि मी त्यांच्यासमोर नाच नाचुनी यती मी वा वा. मले नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला. वा वा वा. 2 नावं तर झालेलीच आहेत आणि आता आपली जी थीम आहे लेजंड्स त्यातलं तिसरं नाव आणि खूप महत्त्वाचं नाव आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर. त्यांच्याबरोबरचा अनुभव काय होता? अफलातून. त्यांच्याबरोबरचे आणि दीदींबरोबरचे अनुभव म्हणजे अक्षरशः व्हिडिओ करून ठेवावे असेच आहेत. अच्छा. पद्मश्री मिळाल्यानंतर म्हणजे अनाऊन्स झाल्यानंतर बाळासाहेब घरी आले आणि मला खिशातून गिफ्ट काढून दिला आणि म्हणाले, पद्मजा, पद्मश्री तुला तुझ्या मेरिटवर मिळालेला आहे. तू शास्त्रीय संगीत गाते, सुगम संगीत गाते आणि त्याचा प्रचार आणि प्रसार हा तू छोट्या छोट्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन गाऊन करते. कारण फिल्मी संगीताच्या कुबड्या न घेता हे तू करतेस, याचा मला खूप अभिमान आहे. असं गुरुच्या तोंडून यावं ही माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट होती. कारण एखादं फिल्ममध्ये गाणं आलं की ते पटकन प्रसिद्ध होतं, परंतु आम्ही, माझे वादक मंडळी सगळ्यांनी आम्ही भारतभर, परदेशात सगळीकडे जाऊन छोट्या छोट्या अगदी आटपाडीसारख्या ठिकाणी जाऊन सुद्धा आम्ही कार्यक्रम केले. कविता ह्या गोष्टीचा प्रचार प्रसार करायचा मी प्रयत्न केला. वा वा. तर गुरुजींनी मला ही शाबास केली. कलाकाराला ना नेहमीच सतर्क असावं लागतं. आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे किंवा काय घडून गेलं आहे ह्यामधूनच त्याच्या कलेची निर्मिती होत असते. एखादी छोटीशी घडलेली गोष्ट पण एका उत्तम कलाकृतीची निर्मिती करू शकते. आपलं पुढचं जे गीत आहे त्यामागची गोष्ट काहीशी अशीच आहे. शांता शेळके मराठीमधील एक दिग्गज कवी आणि गीतकार. त्यांचा संस्कृतचा अभ्यास हा खूप चांगला होता.
संस्कृतमधील श्लोक हे त्यांच्या तोंडपाठ असायचे. असंच एकदा त्यांना एक पूर्वी ऐकलेला श्लोक अचानक सतत डोळ्यासमोर येऊ लागला. काही केल्या त्या श्लोकाचा विसरच पडेना. त्या श्लोकाचा अर्थ उलगडून पाहताना त्यांच्या असं लक्षात आलं की हे अत्यंत अर्थपूर्ण भावगीत आहे आणि त्यातून निर्मिती झाली एका ऐतिहासिक भावगीताची. तोच चंद्रमा नभात. 1973 साली शांता शेळके यांनी ज्या काव्यसंग्रहाची निर्मिती केली त्यालाही ह्याच गीताचं नाव देण्यात आलं. ऐकूयात सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं, शांता शेळके यांनी गीतबद्ध केलेलं गीत तोच चंद्रमा नभात. आणि हे गीत आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतोय मंदार. तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तुही कामिनी तीच तुही कामिनी तोच चंद्रमा नभात. श्रीनिवास खळे यांनी अनेक दर्जेदार गाणी आपल्याला दिली, पण विशेष म्हणजे श्रीनिवास खळे यांनी जेमतेम 6 ते 7 चित्रपटांना संगीत दिलेलं आहे.
त्यांचं जास्तीत जास्त काम हे अल्बम स्वरूपात आहे. चित्रपटांना कमीत कमी संगीत देऊन सुद्धाही त्यांची गाणी ही एवढी गाजलेली आहेत, ह्यावरून त्यांच्या संगीताची काय ताकद असेल हे आपल्याला कळतं. पुढे जाऊन खळे काकांनी HMV ह्या म्युझिक कंपनीमध्ये काम केलं. त्या निमित्ताने खळे काकांनी HMV कडून अनेक उत्तम अल्बम्सची निर्मिती केली. संत तुकारामांनी रचलेल्या अनेक अभंगांना खळे काकांनी चाली लावून त्यांची कॅसेट प्रदर्शित केली. यामध्ये अनेक प्रसिद्ध अभंगही होते. पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर ह्यांच्या आवाजाने त्या सगळ्या अभंगांना वेगळाच अर्थ प्राप्त झाला. एकीकडे हे अभंग आणि दुसरीकडे भावगीतं, दोन्हीही संगीताच्या पद्धती त्याच प्रभावीपणे खळे काकांनी आपल्या समोर मांडल्या. ऐकूयात असंच एक गाजलेलं भावगीत, बगळ्यांची माळ फुले. वाराकांत यांचे शब्द, पंडित वसंतराव देशपांडे ह्यांचा आवाज आणि श्रीनिवास खळे ह्यांचं संगीत. आणि हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येतोय मंदार आपटे. बगळ्यांची माळ फुले, बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात. बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात. भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी, काय तू मनात. बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात. छेडिते पानात बीन थेंब पावसाचे, पावसाचे. छेडिते पानात बीन थेंब पावसाचे, ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे, ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे. मन कवडा, मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात. बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात. तू गेलीस तोडून ती, तू गेलीस तोडून ती, तू गेलीस तोडून ती. माळ सर्व धागे, तू गेलीस तोडून ती. माळ सर्व धागे, फडफडणे पंखाचे, फडफडणे पंखाचे. शुभ्र उरे मागे, शुभ्र उरे मागे. सलते ती तडफडका, सलते ती तडफडका. कधी तुझ्या पुरात. बगळ्यांची माळ फुले,
पांडव कौन पांडव, टेढ़ा सवाल है। दोनों ओर शकुनी का फैला कुट जाल है। धर्मराज ने छोड़ी नहीं, जुए की लत है। हर पंचायत में पांचाली अपमानित है। बिना कृष्ण के आज महाभारत होना है। कोई राजा बने, रंक को तो रोना है. अटलजींची ही कविता आजच्या परिस्थितीशी मिळती जुळती आहे. अटलजी जरी नेता असले तरीही त्यांच्यामधला कवी हा नेहमीच जागृत आणि सत्य परिस्थितीवर भाष्य करणारा होता. अटलजींच्या कविता ह्या आपण नेहमीच त्यांच्या तोंडून ऐकल्या आहेत, पण जेव्हा त्या कवितांना संगीताची जोड येते तेव्हा एकच नाव आपल्या सगळ्यांसमोर येतं आणि ते म्हणजे पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर. पहिल्यांदा अटलजींच्या कवितांना संगीत देण्याचं काम हे पद्मजाताईंनीच केलं. आता आपण त्यांच्याच कडून ऐकूयात त्यांनीच संगीतबद्ध केलेली अटलजींची कविता. भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा. भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा. अंतरतम का नेह निचोड़े, बुझी हुई बातें सुलगाई. आओ फिर से दिया जलाई. हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आँखों से ओझल. वर्तमान के मोह जाल में, वर्तमान के मोह जाल में आने वाला कल न भुलाई, कल न भुलाई. आओ फिर से दिया जलाई. आहुति बाकी यज्ञ अधूरा, आहुति बाकी यज्ञ अधूरा. अपनों के विघ्नों ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने नवदधीची हड्डियां गलाई. आओ फिर से दिया जलाई. आओ फिर से दिया जलाई. फिर से दिया जलाई. वा वा वा.
वा, इतकं सुंदर झालं ह्याचं सादरीकरण आणि हे गाणं पण इतकं सुंदर तुम्ही बांधलेलं आहे. मला माहिती आहे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि मला अजून तुमच्याबरोबर खूप खेळ खेळायचे आहेत, गप्पा मारायच्या आहेत. पण ह्या गाण्याविषयीची एखादी छोटीशी आठवण मी जाणून घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही आहे. मी अटलजींच्या कविता जेव्हा गायले पहिल्यांदा तेव्हा ते खासदार होते. त्यांच्या पहिल्याच भेटीत त्यांना जेव्हा कळलं की मी त्यांच्या कविता गाते तेव्हा त्यांचा विश्वास बसेना आणि ते म्हणाले, मेरी कविता तो कोई गा नहीं सकता क्योंकि मैंने वो मुखछंद में लिखी है. मी म्हटलं मी प्रयत्न केलेला आहे म्हणून मी त्यांना दुसरी कविता ऐकवली. त्यानंतर गंमत अशी झाली की ते मी ज्या वेळेला ऐकवलं तेव्हा ते फक्त खासदार होते आणि त्याच्यानंतर जेव्हा मला कळलं की ह्यांना माझी कविता गायलेली आवडलेली आहे तेव्हा आम्ही त्याचे गाणी करायला सुरुवात केली आणि त्यांच्या हट्टामुळे ही कविता रेकॉर्ड झाली. अरे वा. आणि ज्या दिवशी आम्ही ही कविता त्यांना ऐकवण्यासाठी दिल्लीत गेलो होतो त्या दिवशी नेमका अणुचाचणी केलेला 13 मे 98 हा दिवस होता आणि मी कविता रेकॉर्ड केल्यानंतर ते पंतप्रधान योगायोगाने झाले. मी गमतीत त्यांना म्हणायचे, बघा मी तुमच्या कविता गायले म्हणून तुम्ही पंतप्रधान झालात. पण गंमत अपाट, तो 13 मे अणुचाचणीचा दिवस, त्या दिवशी आम्हाला काही त्यांची भेट मिळणं शक्य होणार नाही असं आम्हाला पेपरात वाचून कळलं एअरपोर्टलाच तिथे पोचल्यानंतर दिल्लीला. आणि अक्षरशः त्या दिवशी अटलजींवरती एवढा तणाव होता की अमेरिकन कॉन्सुलेटपासून कुठल्याही देशाचे फोन घेतले जात नव्हते. कारण हम भी कुछ कम नाही है हे आपण सगळ्या विश्वाला आपण त्यावेळेला दाखवून दिलं होतं. आणि शेवटी खूप प्रयत्नांनी 3 मिनिटाची भेट मिळाली. त्यांना आम्ही त्यांच्या या सगळ्या कविता ऐकवल्या आणि हळूहळू त्यांचा तणाव कमी होत गेला आणि ते इतके रंगले की 20 मिनटं ती भेट कशी सुंदर इतकी आनंदाची झाली हेच कळलं नाही आम्हाला. आणि मला खूप आनंद होता की आपल्या लाडक्या पंतप्रधानांना आपण त्या तणावातून काही क्षण आनंदाचे देऊ शकलो, याचा खूप मोठा आनंद होता. वा 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 वा, ही खूप मोठी गोष्ट आहे. पद्मजाताई, तुम्ही शंकरमाणींची खूप सारी गाणी गायलेली आहेत आणि त्या विविध गाण्यांबद्दलचा काय अनुभव होता तुमचा आणि अशी एखादी यादगार गोष्ट किंवा किस्सा तुमच्याकडे आहे का? निश्चित. असंच एक पत्ररूपानं पुन्हा एक गझल त्यांची मला मिळाली. बहरलेल्या सावल्या अन अवसा आली मोहरा. इतका वेगळा आस्पेक्ट आहे याच्यात. अवस आली, अमावास्या आली मोहरा, जीवलगे जहरासया तिमिरात कैफच आगळा. आणि हे शब्द वाचल्या वाचल्या मला आदरणीय बाबा आमटेंची आठवण झाली आणि असं वाटलं की ते साधनाताईंना म्हणतायत, जीवलगे जहरासया तिमिरात कैफच आगळा. हा त्यांच्या कामाचा कैफ जो चढलेला आहे तो आगळाच आहे. खरंय. आणि त्याला पटकन चाल लागली. बहरलेल्या सावल्या अवस आली मोहरा, अवस आली मोहरा. बहरलेल्या सावल्या अवस आली मोहरा, अवस आली मोहरा. पाऊले रक्ताळलेली उमाळुनी आली फुले, वाळवंटी वाहताना, वाळवंटी वाहताना गंध त्यांचा वेगळा, गंध त्यांचा वेगळा. बहरलेल्या सावल्या अवस आली मोहरा, अवस आली मोहरा. पुढचा अंतरा. चालण्याला अंत नाही, चालणे मृत्यूतही, जो 84 लक्ष योनीतून जो फेरा आहे. चालणे मृत्यूतही
रवरवी ही रोम रोमी कृष्ण भेटे सावळा. त्यांच्या कार्यातच त्यांनी कृष्ण पाहिलेला आहे बाबांनी. परंतु या शब्दाला सार्थ अशी चाल मला सुचेना. जनरली कुठची चाल झाली की मी माझ्या आईला ऐकवते आणि ती मला सांगते की ही खूप छान झाली आहे किंवा ठीक आहे, ती मला गाईड करते. पण ह्याच्या पुढची मला चाल आठवे ना, सुचे ना. मी आईला सांगितल्यानंतर आई म्हणाली थोडासा विराम घे, पॉज घे आणि आपोआप तुला सुचेल. आम्ही शिवाजी पार्कला राहतो. मध्यरात्री 1:30 वाजता आमच्या घराखालनं एक अंत्ययात्रा चालली होती. ताकीट ताक दिम ताकीट ता थई, ताकीट ताक दिम ताकीट ता थई. माझ्या कानावरती तो वाद्यांचा झणात्कार शतपटींनी निनादत गेला आणि मला आपोआप सुचलं, चालण्याला अंत नाही, चालणे मृत्यूतही, चालण्याला अंत नाही, चालणे मृत्यूतही. रौरवी ही रोम रोमी, रौरवी ही रोम रोमी, कृष्ण भेटे सावळा, कृष्ण भेटे सावळा, कृष्ण भेटे सावळा. बहरलेल्या सावल्या अवस आली मोहरा, अवस आली मोहरा. हे झालं आणि मी झोपी गेले. अच्छा पहाटे 6 वाजता माझ्या कानाशी आमची लँडलाईन खणखणली. अच्छा. त्यावेळी हां. लँडलाईनच होती. हॅलो, मी बोलतोय. म्हटलं कोण मी? मी ग्रेस. बापरे, तसं झालं. म्हटलं इतक्या पहाटे पहाटे. पद्मजाबाई, आज पाडव्याचं सकाळी सकाळी काय गोड देणार? म्हणजे झोपच उघडली ग्रेस म्हटल्याबरोबर. हां. त्यांचा अधूनमधून कधीतरी फोन यायचा, अच्छा. घरी यायचे. अच्छा. तर ही कविता मी त्यांना ऐकवली. इतक्या शांतपणे ते ऐकत होते, मधून मधून वाहवा देत होते आणि अचानक म्हणाले, ही सगळी कविता संपल्यानंतर, रवरवी ही रोम रोमी कृष्ण भेटे सावळा. पद्मजाबाई, ही कुणाची कविता हे मला तुम्ही सांगू नका. हे इतके सुंदर शब्द कोणी लिहिलेत हेही सांगू नका. अगदी शंकर रामायणींचे असले तरीही, कारण मला असे शब्द का सुचले नाहीत याचं मला अतिशय दुःख होतंय. एका कवीने, महाकवीने दुसऱ्या महाकवीला दिलेली ही दाद. वा वा वा. आज मला अत्यंत आनंद होतोय. हे पाडव्याची तुम्ही मला भेट दिली, तुम्ही मला निर्झरी पैंजणांचा आनंद दिलात. हे ग्रेसच असं म्हणू शकतात, निर्झरी पैंजणांचा आनंद. क्या बात है. म्हणजे मला असं वाटतं ना की ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कुठे ऐकायला मिळणार. आता आज तुम्ही आम्हाला मिळालात, इथे आहात आणि ह्या आपल्या गप्पा रंगल्या आहेत, ही आपली महफिल रंगली आहे म्हणून आम्हाला हे सगळं ऐकायला मिळतं. नाही तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी विरून जातील. आणि ह्याचं म्हणून ना हे एक रेकॉर्डिंग चालू आहे आणि हे आता मलाही आनंद अजरामर आहे, अजरामर. आणि हे लोक कितीही पुढची वर्ष हे सगळं बघू शकणार आहेत, ह्याचाच मला आनंद होतोय. तो थँक्यू. हा किस्सा आमच्याबरोबर तुम्ही शेअर केला. हा खरं तर किस्सा ह्याला खूपच छोटासा शब्द आहे. मला असं वाटतं की एक ही खूप गोड अशी गोष्ट होती. माझ्यासाठी ऐतिहासिक घटना, ऑफकोर्स येस, ऑफकोर्स येस. आणि ती जी तुम्ही चिरंतन मनात जपून ठेवावी अशीच आहे. अगदी अगदी अगदी. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. बरं, रक्तदान ही आजकाल ऑफकोर्स खूप कॉमन गोष्ट झाली आहे. जो जागरूक असा नागरिक आहे तो जाऊन रक्तदान करतो, शिबिर अटेंड करतो आपण. पण मला सांगा की तुम्ही प्लेटलेट्स डोनेशन करता, हा काय प्रकार आहे नक्की? प्लेटलेट्स ह्या सुद्धा रक्तातल्याच असतात ऑफकोर्स. आणि रक्त कोयाग्युलेट करण्यासाठी, रक्त साकळण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे डेंग्यूसारख्या पेशंट्समध्ये किंवा कॅन्सरसारख्या पेशंट्समध्ये जेव्हा पेशंट क्रिटिकल असतो तेव्हा याची अत्यंत आवश्यकता असते. आणि गरीब पेशंट्सना 3-3 हजार रुपये देऊन किंवा इतर पेशंट्सना 11-11 हजार रुपये देऊन या प्लेटलेट्स विकत घ्यावे लागतात ह्या प्रॉब्लेम्समधून बाहेर येण्यासाठी. तर आपल्याला परमेश्वराने जसे सूर
फ्री दिलेले आहेत, तसंच हे सुद्धा आपल्याला भरपूर दिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक सुदृढ माणूस, स्त्री किंवा पुरुष, हे वयाच्या 50शीपर्यंत तर निश्चित प्लेटलेट्स डोनेट करू शकतात आणि प्रत्येकाने करावं असं मला वाटतं. पण मला बाकीच्यांचं नाही माहिती, पण तुमचे प्लेटलेट ज्यांच्यामध्ये जाणार त्यांना संगीताची आवड आणि उत्कृष्ट गाता येणार आहे नक्की, क्योंकि उनमें आपका खून है. क्या बात आहे, सॉलिड. निवडुंग ह्या चित्रपटाने तुम्हाला घराघरात पोहोचवलं आणि त्या गाण्याची पॉप्युलॅरिटी जी आपण म्हणतो ती म्हणजे कमालीची आहे. त्या गाण्याविषयीची काही आठवण त्या सिनेमाच्या वेळेसची? गंमत झाली, ह्या गाण्याने त्या चित्रपटाचा मुहूर्ताचा प्रसंग होता. जवळपास 100-200 पत्रकार जमले होते आणि बॉम्बे लॅबला हे गाणं रेकॉर्ड होणार होतं. 40 व्हायलिनिस्ट होते, इतर वादक 40 होते, 80 वादक होते ते गाण्याला. आणि माझा पहिलाच अनुभव चित्रपटात गाण्याचा, त्यामुळे आणि मंगेशकरांकडे गायचं म्हणजे ते परफेक्शननेच गायचं हे डोक्यात असल्यामुळे एवढं टेन्शन होतं, प्रचंड मोठं टेन्शन होतं. तर मी गायला सुरुवात केली. तिकडनं बाळासाहेब म्हणाले, वा फार छान, छान गालीस. वा. पण जेव्हा ॲक्च्युअल रेकॉर्डिंग सुरू व्हायचं तेव्हा माझा आवाजच बंद व्हायचा. त्या रेकॉर्डिस्टने काहीतरी करामत केली होती. त्यांना लता आशाशिवाय दुसरा कुठचाही आवाज ऐकायची सवय नव्हती. त्यामुळे रेकॉर्ड म्हटलं 1 2 3 झालं की माझा आवाज बंद. माझी आई खूप घाबरली, म्हणाली आता काय होणार. नंतर बाळासाहेबांच्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड आहे, त्यांना ध्यानात आलं आणि मग ते गाणं एका टेकमध्ये ओके झालं. ओ. आणि आता आम्हाला त्या गाण्याच्या 2 ओळी ऐकायला नक्कीच आवडतील. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे, मिटले 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 चुकून डोळे, हरवून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी वा वा वा. अभिदादा, ॲक्च्युली मी त्यांचे काही इंटरव्ह्यूज बघितले होते. तर त्याच्यात मी एकदा ऐकलं होतं एक असा किस्सा की तुम्ही एकदा गाण्यामधनं इतके मग्न झालात की त्या ठिकाणी पाऊस आला, असा एक किस्सा. पावसाचं आणि माझं नातं अगदी खूप अच्छा, जवळचं आहे. तो सांगा ना आम्हाला प्लीज, आम्हाला अगदी ऐकायला आवडेल. म्हणजे मे महिना असो, डिसेंबर असो, जानेवारी असो, मंगलदीप जिथे जिथे आहे तिथे तिथे पाऊस आहेच आहे. कुठल्याही अगदी सीझनमध्ये आमच्या कार्यक्रमात पाऊस येतोच येतो. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना गेली काही वर्ष वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांना सांगते आहे की आवर्षणाच्या ठिकाणी आमचा कार्यक्रम ठेवा. क्या बात आहे. वा वा, बहुत अच्छा. आजचा एपिसोड खूपच रंगला. ही महफिल इतक्या सुंदर गप्पांनी सजली आणि आता असं वाटतंय की पद्मजा ताईंना इथून जाऊच देऊ नये, अजून अजून गोष्टी गप्पा ऐकत राहाव्या. पण काय करणार, शेवटी शोचा एक फॉर्मॅट आहे. सगळ्यात चांगल्या गोष्टी जशा शेवटाकडे येतात तसा आजचाही हा एपिसोड संपणार आहे. पद्मजा ताई, मी तुम्हाला रंगमंचावर यायची विनंती करते. पद्मजा ताई, आम्हाला खूप मजा आली तुमच्याबरोबर गप्पा मारून, सगळ्या नकला ऐकून आणि एवढ्या सुंदर गप्पा ऐकून, आणि ज्या ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत होता अगदी त्याचा आवाज आणि तो समोर आहे असं आम्हाला वाटत होतं. तुम्हाला कसं वाटलं? क्रांती, तू इतकं छान बोललीस आणि इतकी सुंदर मुलाखत खुलवलीस, त्याबद्दल तुझेही मी आभार मानते. तसंच इथले सगळे एकसे एक वादक, त्यांनी अप्रतिम सगळ्यांनी साथ केली, त्यांनाही मी धन्यवाद देते. आणि इथे येऊन जे गायक कलाकार गायले तेही फार छान गायले. थँक्यू सो मच पद्मजा ताई, इथे आल्याबद्दल धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद. आज आता इथेच थांबायची वेळ आलेली आहे. भेटूयात पुढच्या आठवड्यात तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे महफिल.